मुंबईच्या प्रतिष्ठित अशा केईएम रुग्णालयात विद्यार्थिनींच्या जेवणात अळी आढळली आणि मग प्रशासनावर थेट कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. अन्नाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDA ॲक्शन मोडमध्ये आलंय आणि या संपूर्ण कारवाईमागे चर्चेत आलं ते नाव म्हणजे FDA आयुक्त तुकाराम मुंढे. नेमकं काय घडलं, केईएम कॅन्टीनवर कोणती कारवाई झाली, सगळं पाहूया. केईएम रुग्णालयाच्या परिचारिका महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींना देण्यात आलेल्या छोलेच्या भाजी आणि भातामध्ये अळी आढळल्याची घटना समोर आली होती. या प्रकारानंतर विद्यार्थिनींच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला. या प्रकरणाची बातमी समोर आल्यानंतर प्रशासनानं तातडीनं दखल घेतली आणि बुधवारी रात्री उशिरा अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केईएम रुग्णालयातील परिचारिका वसतिगृहाच्या कॅन्टीनची अचानक तपासणी केली. या तपासणीत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यानंतर एफडीएने कॅन्टीनचं कामकाज तात्काळ बंद करण्याची नोटीस बजावली. तसंच अन्न पुरवठादाराचा परवानाही निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. एफडीएच्या तपासणीत कॅन्टीनची स्थिती समाधानकारक नसल्याचं समोर आलं. जीर्ण अवस्थेतील इमारतीत अन्न तयार केलं जात असल्याचं आढळलं. तसंच अस्वच्छता, स्वच्छतेच्या नियमांचा अभाव आणि परिसरातील गैरसोयींबाबतही निरीक्षण नोंदवण्यात आलं. तपासणी दरम्यान 4 खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. दरम्यान विद्यार्थिनींच्या जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून रुग्णालय प्रशासनानं पर्यायी व्यवस्था केल्याचं स्पष्ट करण्यात येते. प्रशासकीय कामकाजातील कडक शिस्त आणि अचानक तपासणीसाठी ओळखले जाणारे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विभागाकडून झालेल्या या कारवाईमुळे पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे. रुग्णांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा संदेश या कारवाईतून स्पष्ट करण्यात आलाय. केईएम सारख्या प्रतिष्ठित रुग्णालयातील कॅन्टीनमध्येच जर अन्नाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत असतील तर इतर ठिकाणची परिस्थिती काय असेल? एफडीएच्या पुढील अहवालात आणखी काय समोर येतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. तुम्हाला वाटतं का की अशा कॅन्टीनवर नियमित तपासणी होणं आवश्यक आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.